नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मंचरमध्ये आहे, म्हणजे निगोटवाडी म्हणजे याचं नाव आहे या वाडीचं. आणि अतिशय गंभीर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आज सकाळी 8:30-9च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आईने आपल्या मुलाला या विहिरीमध्ये ढकलून दिलेलं आहे आणि नंतर ते मुलगा दुर्दैवाने तो खाली गेला आणि त्याचा मृत्यू झाला. त्या मुलाचं फक्त अवघं 6 वर्ष वय होतं आणि ती जी आई आहे हर्षदा आशिष बानखेले 35 वर्ष. तिने खाली ती जेव्हा तिने उडी मारली त्यावेळी तर जे पाईप आहेत किंवा जे काय हे दाखवतो मी याच्यामध्ये याला धरलं आणि त्यामुळं ती वाचली. परिसरातला हारडोरडा ऐकून परिसरात लोक आली आणि त्यांनी तिला काढलं, परंतु जो मुलगा होता तो खोल पाण्यामध्ये गेला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. नंतर दोरे वगैरे लावून तिला बाहेर काढण्यात आलं, परंतु तिची परिस्थिती काय आता काही चांगली नाही आहे. तिला आता मंचरला आधी इथं ॲडमिट केलं होतं. नंतर आता मला अशी माहिती मिळाली की तिला पुण्याला वगैरे हलवले. तुम्ही जर खाली जर बघितलं तर तिच्या 2 ज्या आहेत चपला तरंगताना आपल्याला दिसतील. आणि ही यांचीच विहीर आहे, आशिष लक्ष्मण बानखेले यांची. हे 44 वर्षाचे आहेत आणि यांचा लक्ष्मी रोडला मंचरमध्ये मेडिकल आहे. आणि आशिषचं आणि हर्षदाचं 2011ला लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यापासून तर ती सतत त्याच्या सासू आणि सासऱ्याबरोबर काही ना काही किरकोळ कारणावरून वाद व्हायचे आणि सातत्याच्या भांडणाला कंटाळून मग त्यांनी वायलं घेतलं. आईवडिलां म्हणजे सासू सासऱ्यांपासून हे वायलं विभक्त राहत होते. या यांना दोन मुलं आहेत. त्याचा मृत्यू झाला. त्याचं नाव आहे निहांत आणि एक मोठी मुलगी आहे, तिचं 13 वर्षे, तिचं नाव परिज्ञा आहे. आणि झाले असं का ज्यावेळी इथून काढलं त्या महिलेला आणि तिच्या याला नवऱ्याला कळवलं, म्हणजे आशिषला कळवलं, त्यावेळी आशिष यांनी इथं पाहिलं, मुलाला ॲडमिट वगैरे काय केलं, परंतु तोपर्यंत मुलगा काय नव्हता, हयात नव्हता. आणि ज्यावेळी घरी गेला त्यावेळी असं बाहेरून टाळा होता घरामध्ये. आणि ज्यावेळी आतमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये त्याची जी मुलगी आहे परिज्ञा नावाची, ती 13 वर्षाची मुलगी आहे, ती जखमी अवस्थेत आढळून आली. जेव्हा ती रडत सांगत होती की पप्पा मला मम्मीने माझ्यावर हल्ला केला आणि मला चार्जरच्या जी वायर आहे त्या वायरने माझा गळा आवळला आणि मग मम्मीने असं माझं केलं. ती बेशुद्ध झाली होती आणि तिने सगळा प्रकार घडला. म्हणजे झालं असं की हे जे जोडपं आहे हे 2011 पासून जरी विवाहबद्ध झालं असेल, परंतु सतत ह्या जी महिला आहे, मला स्थानिकांकडून किंवा इतर माहिती अशी मिळाली, ह्या जोडप्यांमध्ये प्रचंड वाद होते, किरकोळ कारणावरून यांचे वाद होते. आणि ह्या वादाचं पर्यावसन याच्यामध्ये झालेलं आहे. अगोदर तर सासू सासऱ्यापासून विभक्त राहिल्याच्या नंतर सुद्धा हे नंतर हिने ही जी हर्षदा आहे नवऱ्याकडे मागणी केली की आपण जमीन वाटून घेऊया, सासू सासऱ्याकडून आपली जमिनीचा हिस्सा काढून घ्यायला सांगा. परंतु हे जे पती आहे ते त्याला नकार देत होते, काही ना काही टाळटाळ करत होते. तर हे पाहिलं तर ही त्यांचीच जागा आहे, ही सुद्धा विहीर त्यांचीच आहे. आणि हा सगळा बानखेले जे परिवार आहे, मोठा मळा आहे. आणि यांचं तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाने आपापली जो काय हिस्सा आहे त्याला हे केलेलं आहे, म्हणजे कंपाऊंड केलेलं आहे. आणि पूर्ण महागडी जागा आहे. तपनेश्वरचं मंदिरसुद्धा पाठीमागं आहे, स्मशानभूमी आहे. आणि ही जे घर होतं, तुम्ही जर तिकडं जर झूम केलं तर ते त्यांचं घर आहे, आशिष लक्ष्मण बानखेले आणि म्हणजे यांचं. आणि त्या घरामध्ये राहत होते अगोदर, परंतु आता त्या घरामध्ये कुणी राहत नाही. आणि ती ज्यावेळी त्या हिच्यावर मुलीवर परिज्ञावर हल्ला केला त्यानंतर ती तडक ह्याच गाडीमध्ये ह्या निहांतला इकडे घेऊन आली. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये पहा का निहांत हे नाव देखील लिहिलेलं आहे. आणि हे लालबाग प्रेस्टीज म्हणून सोसायटी आहे, तिथं हे राहत आहेत. आणि ह्याच स्कूटीमध्ये ते घेऊन आली ती त्या मुलाला. आणि आल्याच्यानंतर थेट या विहिरीमध्ये त्या मुलाला ढकलून दिलेलं आहे. आणि ढकलून दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा दुर्दैवी असा घटना घडलेली आहे. पोलिसांनी आता या आशिषनी पोलीस स्टेशनला, मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर तिची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे, उपचार चालू असल्यामुळे अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये ही अशी अतिशय दुर्दैवी आणि तितकीच भयानक अशी घटना घडलेली आहे. मला अशी माहिती मिळाली का ह्यांचं जे मेडिकल होतं ह्या आशिष यांचं, तर त्या मेडिकलमध्ये हे यायची, ही तर 1.5 महिन्यापासून विभक्त राहत होती. नवऱ्यापासून कुठेतरी भाड्याने एक रूम घेतली होती. आणि मेडिकलमध्ये जे लोक इथले जे आहेत भाऊकी जे बसायला जातील किंवा काय गप्पा मारत असेल तिथं जायची आणि त्यांच्याशी सुद्धा वाद घालायची, इथं बसू नका किंवा
भांडणं करायची. अजूनही मला स्थानिकांकडून अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये ही जी आहे हिने सासू सासऱ्यांनाही मारहाण केली होती, नवऱ्याला देखील मारहाण केली होती आणि यांच्या सततच्या भांडणामधून किंवा ह्या हर्षदाच्या ह्या अशा स्वभावामुळं त्याच्यामध्ये कुणी पडत नव्हतं, लोक लांब राहायची असं इथल्या स्थानिकांनी सांगितलं. मग काही स्थानिक बोलत होते, परंतु ते कॅमेऱ्याच्या समोर यायला घाबरत होते, विनाकारण नको हे. तर त्याच गोष्टीमुळं आता ही घटना घडलेली आहे. तर याच्यामध्ये मला अशी देखील माहिती मिळाली की यांचे इतके वाद होते का सातत्याने मंचर पोलीस स्टेशनला एकमेकांच्या विरोधात तक्रारी व्हायच्या. एनसीच भरपूर या मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. तर वेळीच समजा कायद्याची ग्रीवन्स समजून कारवाई केली असती तर ही घटना टळली असती. तो जो 6 वर्षाचा फक्त मुलगा आहे तो निहांत विनाकारण नाहक त्याचा जीव या जोडप्यांच्या ह्या हकनाक वादापायी गेलेला आहे. प्रॉपर्टी पण प्रॉपर्टीच्या ठिकाणी राहिली, परंतु जो काय मुलगा होता त्यांचा सोन्यासारखा त्याचं मात्र दुर्दैवी ह्या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. अगोदर म्हणजे काही महिलांचा असा हट्ट असतो की अगोदर वायलं घ्यायचं आणि यांचं लग्न 2011ला झालं. हुले परिवारातली ही आहे हर्षदा, 35 वय आता. आणि इतकं 2011 पासूनच यांची वाद सतत. आणि याचे जे सासू सासरे ते देखील चांगले प्रतिष्ठित आहे, सेवानिवृत्त आहेत, चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते आणि ते देखील वायले राहतात. नंतर हे स्वतः नवरा बायको वायले राहत होते, त्यांच्या तर कटकटी, त्यामुळे ते वायले राहिले आणि त्याचं पर्यवसन असं झाले. स्थानिकाकडून अजून एक माहिती मिळाली का त्याचं घर आहे, त्या घरामध्ये आपण जर गजनी चित्रपट जर पाहिला असेल त्याच्यामध्ये काही असं नोटिंग केलेलं असतं भिंतीवर, आरशावर वगैरे वगैरे. तसं ह्या महिलेने घराच्या भिंतीवरती वगैरे काही लोकांचे नाव वगैरे लिहिलेले आहे असं देखील इन्फॉर्मेशन मिळाली. आता मंचर पोलीस याचा तपास करतायत. गेल्या अनेक दिवसापासून खूपच क्राईम वाढलेला दिसतोय, त्यामुळं हे सगळं चर्चेचा विषय या ठिकाणी ठरतोय. परंतु एक लहान मुलाला अगोदर 13 वर्षाच्या मुलीला हे केलं, मारलं. त्याला असं मला कळलं का काहीतरी अल्बम लग्नाचं कसलं तरी बघण्यावरून काय हे झालं. त्याच्यामध्ये त्यांनी चार्जरच्या याने अगोदर हल्ला केला त्या मुलीवर स्वतःच्या आणि चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळला. परंतु ती तिचं जे अंगठा आहे तो वायरच्या वर असल्यामुळं तो काय थेट काय फास बसला नाही, त्यामुळं ती बेशुद्ध झाली. आणि तिला कळलं का आता ही मयत झाली. मग तिने बाहेरून कुलूप लावलं आणि मुलाला घेऊन आली आणि हा हे केला. त्याच्यामध्ये ती मात्र वाचलेली आहे. तिने इकडं धरलं स्वतःच्या जीवाला घाबरून, परंतु ते जे लहान मुलगा आहे त्याला मात्र काही करता आलं नाही आणि ते मात्र दुर्दैवाने मृत्यू पावले. खूप खोल विहीर आहे, हे बघू शकता. हे अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे जर आपल्या आसपास जर कोणी ऐकणारं किंवा भांडणं झाली नसली तर काय परिस्थिती होती, कशी मनस्थिती होती, याच्यातून धडा घेण्यासारखं आहे. कधी कधी असं आपण टाळटाळ करतो, परंतु त्याच्यातून अशा चुकीच्या घटना घडतायत. पोलीस आले, सगळा पंचनामा झाला आहे, परत देखील पोलीस आले होते. आता ही जी गाडी आहे, ही स्कूटी आहे, म्हणजे चांगले घरातली लोक आहेत. प्रॉपर्टी पाहिजे, वाटणी करून द्या, दिराचं काय, आपली हिस्सा करून घ्या. नवरा ऐकत नाही, करायचं काय? मग यांना कोणतरी शिकवतंय, भावकीतली लोक शिकवते, हा माझं ऐकत नाही, सासऱ्याचं ऐकतो, सासूचं ऐकवतो, त्याच्या भावाचं ऐकतो. मग त्याच्यातून तो त्रागा आणि त्याच्यामधून हे बहुतेक या महिलेच्या डोक्यावर देखील परिणाम असू शकतो, असण्याची दाट शक्यता आहे. परंतु हे जर पाहिलं तर ही अतिशय दुर्दैवी घटना, याच्यामधून सर्वांनी बोध घेणं गरजेचं आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स मंचर.